चांदणीचं दुपटं बनवण्यासाठी या लाल रंगाचे 4x4चे मी 12 चौकोन घेतलेले आहेत आणि त्याच कपड्याचे 8 चौकोन कापून, पण ते 4.5x4चे 8 चौकोन कापून 16 त्रिकोण केलेले आहेत। आणि आता त्याच साईजमध्ये हे काळ्या रंगाचे त्रिकोण पण मी कापलेले आहेत। जे सगळे एकंदरीत त्रिकोण आहेत ते सगळे 4.5x4चे चौकोन कापूनच केलेले आहेत। काळ्या रंगाचे आहेत 32 त्रिकोण, पिवळ्या रंगाचे आहेत 32 त्रिकोण। त्यामुळे या दोन्ही त्रिकोणांची जी काही संख्या आहे ती सारखी आहे। निळ्या रंगाचे 4x4चे मी 4 चौकोन कापून घेतलेले आहेत आणि 4.5x4चे 8 चौकोन कापून त्याचे मी 16 त्रिकोण केलेले आहेत। अशा प्रकारे हे सगळं आता मी कापून घेतलेलं आहे। आता आपण हे दुपटं मांडायला घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आता हे मी मांडून घेतलेलं आहे। आता हे ओळीप्रमाणे मी शिवणार। आधी पहिली, मग दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, 8 ओळींचं हे दुपटं आहे। आता हे पूर्ण मी मांडून घेतलंय। आता हे शिवून घेणार आणि प्रत्येक ओळीप्रमाणे शिवल्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते आणि त्यानंतर मग हे डिझाइन आपलं पूर्ण होईल। म्हणजे त्या सगळ्या ओळी एकमेकांना जोडल्या की मग ते डिझाइन आपलं पूर्ण होऊन जाईल। आता हे शिवून झालं की मग मी तुम्हाला दाखवते। काल मी तुम्हाला ते सगळे त्रिकोण चौकोन जे काही मी चांदणीच्या दुपट्यासाठी कापलेले होते ते मांडून दाखवले आणि आता त्यानंतर मी ते ओळीप्रमाणे हे बघा जोडून घेतलेले आहेत। या 8 ओळी तयार झालेल्या आहेत आणि ओळीप्रमाणे जोडून घेतल्यानंतर मी त्याच्यावरनं इस्त्री फिरवली आणि ते असे
बाजूने ट्रिम करून घेतले, कारण ती जी टोकं वगैरे आलेली होती ती टोकं व्यवस्थित आपली राहावीत म्हणून. तर आता हे आपण दुपटं मांडायला घेणार आहोत. म्हणजे पुन्हा आपल्याला या ओळी जोडायला लागतील ना. तर ही झाली पहिली ओळ, त्यानंतर ही झाली दुसरी ओळ, ही अशी ठेवायची. ही झाली दुसरी ओळ, ही झाली तिसरी ओळ, ही चौथी, त्यानंतर ही झाली पाचवी. हे जोडल्यानंतर ना आपल्या सहज लक्षात येतं. म्हणजे ते डिझाईन सुद्धा आपल्याला माहिती असायला हवंय असं काही नाही. कालचा जो मी मांडलेला म्हणजे जे तुकडे मांडले होते त्याचा जर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल तर हे मांडणं किंवा हे शिवणं तुम्हाला काहीही कठीण नाही. हे बघा, हे आपल्या बरोबर लक्षात येतं की कुठे आपल्याला काय मॅच करायचंय. आता हे झाल्यानंतर पुन्हा आपले इथे जसे निळे चौकोन आलेत ना तसेच इथे येणार आहेत. हे बघा, आणि हे निळे चौकोन सुद्धा लक्षात एक घ्यायचं की इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला शंकरपाळ्यासारखा आकार आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे मांडायचंय. आता हे बघा, ही माझी पहिली ओळ मांडायला चुकली. कसं लक्षात आलं माझ्या? हे बघा, हे इथे काहीच एकमेकांना कुठेही मॅच होत नाही. ही जर अशी ठेवली मी इकडनं तर लगेच ते मॅच होतं. म्हणजे ही अशी जर काही आपल्याकडनं चूक झालेली असेल तर ती आपल्याला सुद्धा लक्षात येते. हे बघा, आता इथे हे शंकरपाळ तयार झालं, इथे झालं, इथे झालं. म्हणजे असं जर आपल्याकडनं काही चुकलेलं असेल ना तर आपल्या लक्षात येतं. म्हणून ते आधी मांडून घ्यायचं म्हणजे आपल्याला बरोबर समजतं. आता हे बघा, हे असं जर मी ठेवलं तर हे काहीच इथे मॅच होणार नाही. हे आणि हे मॅच झालं पाहिजे. याच्या आणि याच्यापासून एक छान पुन्हा डिझाईन तयार झालं पाहिजे. तर हे असं ठेवायचं. हे बघा, म्हणजे इथे हे पण मॅच झालं, इथे हे पण मॅच झालं. आणि दुसरी एक लक्षात ठेवायची खूण म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या ओळीत शेवटी 2-2 आपण लाल रंगाचे चौकोन लावलेले आहेत. हे बघा, आणि ही झाली शेवटची ओळ. हे असं मांडून घेतल्यानंतर ही एक अशी मोठी चांदणी सारखं हा आकार तयार झाला दुपट्याचा. आता या सगळ्या ओळी एकमेकांना जोडून घ्यायच्या म्हणजे आपलं दुपट्याचं डिझाईन पूर्ण तयार होईल. या सगळ्या ओळी जोडून झाल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. वाटलं तर तुम्ही याचा पण एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्हाला अशा पद्धतीचं बनवायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर तुम्हाला हे सगळं कसं मांडायचं हे लक्षात येऊ शकतं. त्रिकोण चौकोन किती घ्यायचे हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर आता हे सगळं जोडून झाल्यानंतर मी तुम्हाला एक फायनल लुक याचा दाखवते. ओळीप्रमाणे तुम्हाला जसं दाखवलं तसं मी आधी ते जोडून घेतलं, पण नंतर तो लाल रंगाचा कपडा माझ्याकडे शिल्लक होता. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की ह्याला बाजूनी पण आपण जर एक लाल रंगाची बॉर्डर केली तर त्याला अजून छान गेटअप येईल आणि ते अजून छान दिसेल. म्हणून मी 3-3 इंचाच्या पुन्हा त्याच कपड्याच्या पट्ट्या काढून चारही बाजूने आता जोडून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपलं हे चांदणीचं दुपट्याचं डिझाईन आता पूर्णपणे शिवून तयार आहे. हे दुपटं शिवण्यासाठी मी अस्तर वगैरे पण कापून ठेवलेले आहेत. म्हणजे अस्तर कापून त्यांना इस्त्री वगैरे पण करून ठेवलेली आहे. हे बघा, परंतु ते दुपटं काही आता मला पूर्ण करणं जमणार नाही. पुन्हा कधीतरी मी पूर्ण केलेलं दुपटं तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी नुसताच त्याचा स्क्रीनशॉट दाखवेन. परंतु या डिझाईनची रंगसंगती कशी झाली आणि हे डिझाईन कसं झालंय हे मला कमेंट करून मात्र नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण भेटू पुढच्या अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.